Hello students, welcome you all in basic science chemistry lecture. In previous lecture, we have discussed about addition, polymerization, how the compounds form. In that, we have discussed how the polyethylene, polystyrene, polyvinyl chloride, and polytetrafluoroethylene polymer is formed from a monomer, ethene, tetrafluoroethylene, vinyl chloride, and styrene. That part we have discussed. विद्यार्थी मित्रांनो त्या लेक्चर नंतर थोडंसं असं जाणवलं स्टुडंटचे जे काही कमेंट्स आले त्यानुसार की रिॲक्शन पार्ट थोडा डिफिकल्ट वाटतोय. तर तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की एक्झाम मध्ये राईट डाऊन द रिॲक्शन असा क्वेश्चन तुम्हाला आतापर्यंत विचारलेला नाही, विचारण्याची शक्यता फार कमी आहे. तुम्हाला याच्यात प्रश्न काय येऊ शकतो तर मोनोमरचं स्ट्रक्चर दिलेलं असेल आणि त्या मोनोमर पासून कुठला कंपाऊंड तुमचा तयार होतोय जे आपण लास्ट एकदा बघितलं होतं, हा एक टेबल आपण बघितला होता, ते तुम्हाला फार तर फार विचारलं जाऊ शकतो की कुठल्या मोनोमर पासून कुठला पॉलिमर मिळालेला आहे आणि कुठल्या रिॲक्शनने मिळालाय. म्हणजेच पॉलिस्टायरीन कशापासून म्हणलाय, स्टायरीन पासून म्हणलेला आहे. कुठल्या रिॲक्शनने म्हणलाय, ऍडिशन रिॲक्शन म्हणलाय. पॉलिइथिलीन कशापासून म्हणलेला आहे, मोनोमर कोणता आहे, इथिन. कुठल्या रिॲक्शन म्हणलाय, ऍडिशन रिॲक्शन म्हणलेलं आहे. अशा क्वेश्चन वरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. Polyethylene is obtained by addition reaction. Polyethylene is obtained by condensation reaction. Both and none of these. किंवा polyethylene is obtained by which monomer. मग खाली तुम्हाला 4 एक्झाम्पल दिले असतील. त्यात तुम्हाला कुठला एक्झाम्पल ओळखता पाहिजे. समजा तुम्हाला असले एक्झाम्पल बघा, क्वेश्चन कसे विचारले. पॉली विनिल क्लोराइड is obtained by which monomer. कुठलं एक्झाम्पल कुठं आन्सर येईल. पॉलिव्हिनिल क्लोराइडचा फॉर्म्युला काय, कशातून म्हणतोय, इट इज ऑब्टेन फ्रॉम विनिल क्लोराइड हॅव्हिंग फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH3Cl. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला फार फार विचारले शकतात. आणि याच्या पुढचा क्वेश्चन येऊ शकतो, ऍप्लिकेशन. कुठला पॉलिमर आपण कुठे वापरला याच्यावरती आधारित तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. जास्त डीप मध्ये रिॲक्शन तुम्हाला विचारणार ची शक्यता फार रेअर आहे. त्यामुळं जास्त बर्डन घेऊ नका टॉपिकचं. या फक्त मोनोमरचा फॉर्म्युला कुठल्या रिॲक्शन म्हणतोय, ऍडिशन. ऍडिशन आपण 4 एक्झाम्पल बघितलं फक्त. कुठला, इथिन, पॉलिथिन, विनिल क्लोराइड पासून म्हणतोय पॉलिव्हिनिल क्लोराइड, टेफ्लॉन म्हणजे पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन. नंतर आपण बघितलंय पॉलिस्टायरीन. हे 4 एक्झाम्पल आपण बघितले. 4 एक्झाम्पल, त्यांचे मोनोमर कोणते, नंतर फॉर्म्युला काय, तेवढं फक्त आपण सहजपणे ठेवू शकतो आणि तेवढं तुम्ही ठेवायचं. जास्त डिटेलमध्ये रिॲक्शन तुम्हाला कोणीही विचारणार नाही, आतापर्यंत बऱ्याचदा विचारलेली नाहीये, शक्यता फार रेअर आहे. त्यामुळे जास्त बर्डनदार रिॲक्शन तर घ्यायचं नाही. नंतर ऍप्लिकेशन, फक्त ऍप्लिकेशन टेबल लक्षात ठेवायचं आहे. पॉलिथिलीन जे आहे ते सॉफ्ट प्लास्टिक आहे, जे आपल्या प्लास्टिक पिशवी आपण जे वापरतोय ते. एक टेबल काय करा, एक टेबल फॉर्म करा आणि टेबल फॉर्म केल्यानंतर तुम्हाला कम्पेटिव्ह स्टडी केला ऍप्लिकेशनचा की कुठलं पॉलिमर कुठे आपण यूज करतोय, तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, एकदम सिंपल पार्ट होता. आता आपण बघूयात की कशा पद्धतीने तुमचं कंपाऊंड बाय कंडेन्सेशन रिॲक्शन फॉर्म होतो. कंपाऊंड विच इज फॉर्म बाय कंडेन्सेशन रिॲक्शन. How compound is formed by
कंडेन्सेशन रिएक्शन. दोन एक्झाम्पल आहे तुमच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेले. त्यातलं एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, दॅट इज फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन. त्यात काय तयार होतं, H2O फॉर्म होतो. आणि कशा पद्धतीने आपलं बघा इथं डायग्राम बघा तुमचा फिनॉल, दिस इज फॉर्मॅल्डिहाइड, अगेन दॅट फिनॉल कंबाईन. तरी काय केलं, स्टेप बाय स्टेप रिएक्शन दाखवलेली. त्यामुळे थोडंसं बघताना असं वाटतं खूप अवघड रिएक्शन आहे, पण इतकी अवघड नाहीये. फिनॉल स्ट्रक्चर आहे, फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड ज्याला कंबाईन होतात त्या तुम्हाला मिळतोय ऑर्थो हायड्रॉक्सी मेथिल फिनॉल, पॅरा हायड्रॉक्सी मेथिल फिनॉल मध्ये पुढची रिएक्शन आहे. तुम्हाला सांगितलं की इतकं डिटेल मध्ये तुम्हाला विचारणार नाहीये. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय, फिनॉल formaldehyde, when they combine they will form phenol formaldehyde resin. That is polymer, linear polymer. बरोबर. फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड पासून काय मिळतं तुम्हाला, फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन. रिएक्शन तुम्हाला माहिती आहे आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केली होती रिएक्शन. फिनॉल प्लस असं लिहा किंवा this is again phenol when they combine that will form OH CH2 that is phenol formaldehyde polymer along with formation of byproduct. Which byproduct is formed? H2O. ते आपण बघितलं होतं. इथला हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिघं कंबाईन होऊन तुम्हाला काय मिळतोय, दॅट इज H2O is formed. जो आपण दाखवला इथे तुमच्या रिएक्शन मध्ये. ठीक आहे, एक सिंपल रिएक्शन होती. ज्या रिएक्शन तुम्हाला मिळाला होता तुमचा फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन. ओके, एकदम सिंपल कॉन्सेप्ट होता. हाऊ फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड इज फॉर्म. इट इज फॉर्म फ्रॉम फिनॉल as well as formaldehyde. By which reaction? By condensation reaction. म्हणजे ज्या हायड्रोजन रिमूव्ह झाला, ऑक्सिजन रिमूव्ह झाला, दुसऱ्या फिनॉलचा हायड्रोजन रिमूव्ह झाला, त्यावेळेस इथं त्याची काही वॅकन्सी क्रिएट झाली. त्याच्यामुळे दोन्ही कार्बन ला जोडले गेले, दोन्ही पण इथे कार्बनला जोडले गेले आणि मग तुम्हाला मिळाला तुमचा कंपाऊंड, दॅट इज फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन. ठीक आहे, एकदम सिंपल रिएक्शन होती फिनॉल फॉर्मॅल्डिहाइडची. आता आपण बघूयात ऍप्लिकेशन ऑफ फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन काय आहे, कुठे आपण त्याचा यूज करतो. पहिले प्रॉपर्टी बघा. इट इज रिजिड, हार्ड, स्क्रॅच रेजिस्टंट, इनफ्युजिबल, water resistant, insoluble solid. It is resistant to non-oxidizing acid, salts, organic solvent, but it is attacked by alkalis. Excellent insulating character is present. कुठे वापरतो आपण बघा. It is used for electrical insulating parts like switch, plug, switchboard, heaterचे जे काही हँडल असतात, हीटर हँडल साठी आपण यूज करतोय. फॉर मेकिंग molded part like telephone cabinet, for radio, television. म्हणजे आपण टीव्ही आणि रेडिओचे बॉक्स असतात, बॉक्स साठी आपण जे प्लास्टिक वापरतोय, जे पॉलिमर वापरतोय, दॅट इज नथिंग बट अ फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड. फॉर impregnating fabrics, wood and paper, adhesive,
for grinding the wheels, in paint, in varnish, for making bearing which is used in shaft for paper industry or in rolling mills. We are using phenol formaldehyde. बघा पुढे आपण इतकेमध्ये यूज आहे स्विच प्लग बरोबर स्विच बोर्ड हिटरचं आपलं जे हँडल असतं प्लास्टिकचं ते टीव्हीचं आणि रेडिओचं जे काही कॅबिनेट आहे जे बॉक्स दिसतो बाहेरचा त्या आपण वापरतोय बरोबर ऍज अ ऍडेसिव्ह म्हणून सुद्धा आपण युज करतोय तो कसा करणार आहोत बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक दॅट इज ऍडेसिव्ह मध्ये आपण त्याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण घेणार आहोत बरोबर that is the use of polymer which is formed by condensation reaction. ठीक आहे नेक्स्ट आता बघणार आहोत आपण इपॉक्सी रेझिन. इपॉक्सी रेझिन म्हणजे काय तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा कन्स्ट्रक्शन मध्ये जर समजा आपल्या घरामध्ये मार्बल असेल तिथे तुटलं आपण एक केमिकल आणतो एरलडाइट which is nothing but इपॉक्सी रेझिन. हे काय तुमचं इपॉक्सी रेझिन जो कशापासून बनतोय it is obtained from bisphenol as well as epichlorohydrin. बघा बिस्फिनॉल आणि इपिक्लोरोहायड्रिन स्ट्रक्चर समजून घ्या. स्ट्रक्चर तुम्हाला इथे बघितलं रिएक्शन मध्ये खूप अवघड स्ट्रक्चर वाटणार आहे बघितल्यानंतर बरोबर खूप मोठं स्ट्रक्चर आहे मला डोक्यात राहील का मला समजेल का एकदम सिंपल फॉर्म मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतोय. बघा स्ट्रक्चर कसं आहे कसं लिहायचंय. फर्स्ट स्टेप काय बघा कार्बन कार्बन अँड कार्बन किती कार्बन आहे 3 कार्बन आहे मिथेन इथेन प्रोपेन. ठीक आहे हा जो सेंट्रल कार्बन आहे त्या सेंट्रल कार्बनला 2 फिनॉल जोडलेले. फिनॉल म्हणजे काय तुमची बेन्झीन रिंग ही झाली तुमची बेन्झीन रिंग त्याचा अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि तिथे जोडला आपण OH याला म्हणतो आपण फिनॉल. इकडे आपण जोडलाय फिनॉल पुन्हा इथे आहे OH. दिस इज आता बघा कार्बनच्या आता व्हॅलेन्सी चेक करायची. दिस कार्बन 1 2 3 4 4 जणांसोबत जोडलाय व्हॅलेन्सी झाली. इथे किती दिस कार्बन सपोज दिस कार्बन नंबर 1 दिस इज कार्बन नंबर 2 अँड दिस इज कार्बन नंबर 3. ठीक आहे आता फर्स्ट कार्बन बघा व्हॅलेन्सी किती पाहिजे 4 पाहिजे. इथे किती एका सोबत जोडला गेलाय मग किती बाकी अजून 3 म्हणून त्याला असतं तुमचा CH3. सिमिलरली कार्बन नंबर 3 ला पण सेम हा CH3 जो आहे कार्बन नंबर 3 जो आहे तो कार्बन 2 सोबत फक्त एक सिंगल बॉन्ड जोडलाय म्हणजे एक व्हॅलेन्सी तिथे गेली अजून किती बाकी 3 म्हणून इथे काय CH3 हा नंबर मी मुलं कन्फ्युज नको व्हायला म्हणून मी हा नंबर आता इथेच करतोय. ठीक आहे CH3 बरेच नंबर कन्फ्युज व्हायला नको म्हणून सांगतोय. आता कार्बन मी खोडतो इथं नंबर तिला दिलेले लक्षात ठेवा. फर्स्ट कार्बन CH3 आणि ची व्हॅलेन्सी स्टॅबिलाइज झाली आणि 3 + 1 4 या कार्बनची व्हॅलेन्सी 4 मॅच झाली. या कार्बनचे बघा आता कार्बन 3 हायड्रोजन म्हणजे 3 व्हॅलेन्सी होती 3 आणि 1 4 व्हॅलेन्सी 4 स्टॅबल झाली. आता जो सेंटर कार्बन आहे त्याची व्हॅलेन्सी बघा 1 2 3 4 4 सोबत जोडला गेलाय व्हॅलेन्सी 4 आहे म्हणून इथं कुठे हायड्रोजन टाकायची गरज नाही. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ बिस्फिनॉल. ठीक आहे नंतर पुढचं स्ट्रक्चर बघा काय आता काय इपिक्लोरोहायड्रिन. ते कसं काढायचं बघा पुन्हा सेम 3 कार्बन फर्स्ट सेकंड अँड थर्ड कार्बन. ओके इथे ना between this carbon and carbon oxygen is joined that group is called as epoxy group. म्हणजे बघा कार्बन connected by oxygen
that group is called as epoxy group. नंतर शेवट काय लास्ट that is क्लोरीन. सो फॉर्म्युला बघा आता कार्बनची व्हॅलेन्सी चेक करायची, जेवढी कमी असेल तेवढी हायड्रोजन ऍड करायची. बघा नाऊ अबाउट दिस कार्बन फर्स्ट सेकंड किती कमी 2 दॅट इज CH2. फर्स्ट सेकंड थर्ड किती कमी 1 दॅट इज CH. इथे काय फर्स्ट सेकंड किती कमी 2 कमी, देअरफॉर इथे काय मध्ये CH2Cl. म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे तुमचं, मी व्यवस्थित स्ट्रक्चर लिहितो बघा. आय विल राईट प्रॉपरली स्ट्रक्चर. कार्बन that is epoxy group. First second remaining 2 hydrogen. Here also first second third means only one is remaining 1 hydrogen, that is chlorine means chloro, and 1 2 means here CH2Cl. स्ट्रक्चर बघा कसं झालं मॅच. CH2CH CH2Cl. ओके, एकदम सिंपली लक्षात ठेवायचं. इपॉक्सी ग्रुप होता म्हणून नाव होतं इपी. क्लोरीन होता म्हणून क्लोरो आणि हायड्रीन. नेम ऑफ कंपाऊंड कसं तयार झालं बघा. इपी म्हणजे इपॉक्सी ग्रुप असल्यामुळे इपी, क्लोरीन असल्यामुळे क्लोरो, हायड्रीन नेम ऑफ द कंपाऊंड. आता बघा इथे काय होतंय इन दिस एक्झाम्पल, ही रिएक्शन बघा तुम्ही इथे काय होणार मित्रांनो. इन दॅट हा तो हायड्रोजन आहे. इन दिस रिएक्शन you can see that bisphenol and chloride, hydrogen and chlorine, they get combined to form HCl as a byproduct. रिएक्शन बघा मी कशी लिहितोय. कार्बन CH3 OH. Oh, hydrogen is removed. Chlorine is also removed. That's CH2 CH2. This compound is formed. In next step, again that hydrogen is removed and epichlorohydrin is joined. नेक्स्ट स्टेप में काय होतंय, इथे हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि इपिक्लोरायडिन जॉईन होतोय. इथे पुन्हा हा जो ऑक्सिजन आहे, दॅट ऑक्सिजन break, that epoxide bond is break, and here on that side bisphenol is joined. Bisphenol again epichlorohydrin, again bisphenol, again epichlorohydrin. In this way, alternate chain of bisphenol epichlorohydrin, they are connected to form a इपॉक्सी रेझिन. रिएक्शन पार्ट हा थोडासा डिफिकल्ट वाटतोय, पण मी तुम्हाला परत सांगतोय रिएक्शन इतक्या डिटेल मध्ये तुम्हाला सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. तुम्हाला फक्त हा जो कंपाऊंड आहे इपॉक्सी रेझिन हा कुठल्या मोनोमर पासून बनलेला आहे, त्या मोनोमरचं नाव आणि त्या मोनोमरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. दॅट पार्ट इज इम्पॉर्टंट फॉर यू. म्हणजे
in the formation of epoxy resin, what is the formula of phenol and epichlorohydrin? आतापर्यंत प्रश्न काय विचारलेला आहे, इपॉक्सी रेसिन हा कुठल्या मोनोमर पासून बनलाय? बिसफिनॉल अँड इपिक्लोरायड्रिन. हे नाव फक्त विचारलेले, फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला विचारलेला नाहीये एक्झाम मध्ये. बिसफिनॉल आणि इपिक्लोरायड्रिन हे दोन्ही जे काय तुमचे दीज आर मोनोमर. या मोनोमर पासून तुम्हाला काय मिळाले? तुमचं इपॉक्सी रेसिन मिळाले. बाय विच रिएक्शन? बाय कंडेन्सेशन रिएक्शन. मी पुन्हा सांगतोय, रिएक्शनचा पार्ट जास्त डिफिकल्ट आहे, इतका डिफिकल्ट तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये, तुम्हाला विचारणार नाही. तुम्हाला फक्त मोनोमरचं नाव काय, बिसफिनॉल आणि इपिक्लोरायड्रिन, फार तर फार विचारला तर फॉर्म्युला फक्त माहिती असला पाहिजे. रिएक्शन तुम्हाला जास्त कोणी विचारणार नाही. आतापर्यंत विचारलेलं एकदा पण नाही, एवढं डीप माहिती तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. हाऊ दॅट मॉलिक्युल इज फॉर्म ते तुम्हाला नाहीये. फक्त मोनोमर कोणता वापरला, कुठल्या मोनोमर पासून तुम्हाला पॉलिमर मिळालं, त्या मोनोमरचं नाव माहिती पाहिजे आणि त्या मोनोमरचा जास्त फॉर्म्युला पर्यंत आपण जाऊयात. त्याच्यापेक्षा डिटेल जायची तुम्हाला गरज नाहीये. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जी रिएक्शन आहे इतकी मोठी रिएक्शन तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही एक्झाम मध्ये. आणि एमसीक्यू पॅटर्न आहे बरोबर. समजा रिएक्शन दिली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त काय जाईल, इथे हायड्रोजन रिमूव्ह होतोय, तिथे काय होतं, क्लोरीन रिमूव्ह होतोय. बघा इथे हायड्रोजन रिमूव्ह झाला, क्लोरीन रिमूव्ह झाला, काय उरला होता ऑक्सिजन. त्याला काय जोडलं गेलं, CH3. म्हणजे कुठला कंपाऊंड तुमचा, कुठला पार्ट आला, हा पार्ट तुमचा पूर्णपणे इथं जोडला गेलाय बरोबर. नंतर या साईडचा जो OH होता, दॅट OH तिथे काय जोडलं गेलं, हा ऑक्सिजन रिमूव्ह झाला, बॉन्ड ब्रेक झाला, मग काय आलं CH2COH. CH2 या साईडला जोडलं. या साईडनी पण तुम्हाला बघा दाखवतो मी, इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि हे तुमचे दोन्ही जोडले जातील. अशा प्रकारे एक चेन मिळते, बिसफिनॉल इपिक्लोरायड्रिन, बिसफिनॉल इपिक्लोरायड्रिन, बिसफिनॉल इपिक्लोरायड्रिन. फक्त नाव लक्षात ठेवायचे, मोनोमर कोणते वापरले आपण, बिसफिनॉल आणि इपिक्लोरायड्रिन. या दोघांपासून काय मिळालं आपल्याला, आपलं इपॉक्सी रेसिन. ठीक आहे. आता आपण बघूयात त्याचा प्रॉपर्टीज काय किंवा यूज कुठे होतोय. ड्यू टू स्टेबल इथर लिंकेज दे हॅव हाय केमिकल रेजिस्टंट टू ऍसिड. म्हणजे ऍसिडचा, वॉटरचा, अल्कलीचा किंवा केमिकलचा जास्त इफेक्ट त्याच्यावरती होत नाही. म्हणजे इट इज हॅव्हिंग व्हेरी हाय रेजिस्टंट टू ऍसिड, वॉटर, अल्कलीज अँड अदर केमिकल. ड्यू टू विच लिंकेज, इथर लिंकेज. ती बघा कुठे आता दाखवतो तुम्हाला डायग्राम मध्ये, विच इज इथर लिंकेज. हा दिसतोय, म्हणजे ऑक्सिजन इथे कंपाऊंड जोडलेला असेल, इथे कंपाऊंड जोडलेला असेल कुठेतरी, दॅट इज इथर लिंकेज. समजते, इथर लिंकेज तुमची दिसते. त्याच्यामुळे काय असतो, मोर केमिकल रेजिस्टन्स टू ऍसिड, वॉटर, अल्कलीज अँड अदर केमिकल. आता कुठे वापरतो आपण तो मोस्टली, यूज कुठे करतोय, इट इज यूज ऍज अ ऍडिटिव्ह फॉर ग्लास अँड मेटल कोटिंग. ऍडिटिव्ह म्हणजे काय, ग्लास आणि मेटलची कोटिंग चिपकवण्यासाठी, ऍज अ गम टू जॉईन द टू सरफेस आपण याचा यूज करतोय. मोल्ड्स मेड अप ऑफ इपॉक्सी रेसिन are used for production of component in aircraft and automobile. याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारला होता, इन प्रोडक्शन ऑफ कॉम्पोनंट ऑफ एअरक्राफ्ट विच पॉलिमर इज यूज. याच्यावरती प्रश्न विचारला आहे. इन कॉम्पोनंट ऑफ एअरक्राफ्ट कुठलं पॉलिमर वापरलं आपण, इपॉक्सी रेसिन, ड्यू टू इट्स हाय स्ट्रेंथ, हाय रेजिस्टंट टू ऍसिड, वॉटर, अल्कलीज अँड केमिकल इन द कॉम्पोनंट ऑफ एअरक्राफ्ट. म्हणजे एअरक्राफ्टचे काही पार्ट्स आहे त्याचे बनवण्यासाठी आपण इपॉक्सी रेसिनचा यूज तिथे करतोय. त्याप्रमाणे ऑटोमोबाईल मध्ये यूज करतोय ऍज लॅमिनेशन, लॅमिनेटिंग मटेरियल. इन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वी आर युजिंग इपॉक्सी रेसिन. इपॉक्सी रेसिन आर अप्लाइड ओव्हर कॉटन अँड रेयॉन
and bleach fabrics to impart crease resistance and shrinkage control. श्रिंकेज होत नाही, श्रिंकेज कंट्रोल करण्यासाठी कॉम्प्रेस होणं, श्रिंकेज होणं ते कंट्रोल करण्यासाठी आपण कॉटन आणि रेयॉनच्या वरती याचा यूज करतोय. नंतर इलास्टोमर म्हणजे काय? रबर लाईक पॉलिमर विच इज ऑब्टेन बाय पॉलिमरायझेशन रिएक्शन इज कॉल्ड ॲज इलास्टोमर. रबर इलास्टिक नेचर असलेलं पॉलिमर जर आपल्याला पॉलिमरायझेशन रिएक्शन मध्ये मिळालं तर काय म्हणतो आपण? इलास्टोमर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला ऍडिशन पॉलिमरायझेशन आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन हा पार्ट तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. ऍडिशनचे आपण एक्झाम्पल कोणते घेतले? 4. पॉलिइथिलीन, पॉलिस्टायरीन, पॉलिव्हिनिल क्लोराईड, पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन. आणि कंडेन्सेशनचे 2 रिएक्शन बघितले आपण. कुठलं? फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड, रेझिन. तर दुसरं नाव काय? दुसरं नाव काय? बॅकेलाइट. बॅकेलाइट प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. जे तुमचे कुकिंगचं जे पॅन असेल, घरामध्ये कुकर असेल किंवा कुकिंगचं जे काही पॅन असेल त्या कुकिंग पॅनचं जे काही हँडल असतं ज्याला तुम्ही पकडताय, दॅट हँडल ऑफ कुकिंग पॅन इज मेड अप ऑफ बॅकेलाइट. हा प्रश्न बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारलाय की कुकिंग पॅनचं हँडल जे आहे ते कशापासून बनलेलं असतं? बॅकेलाइट पासून. त्याला काय म्हणतो आपण? फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन पासून. हँडल्स ऑफ कुकिंग पॅन आर मोस्टली मेड अप ऑफ, असा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. आन्सर इज बॅकेलाइट विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड. म्हणजे कुठलं बरोबर आहे? फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड पासून काय मिळतं आपल्याला? फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड. दुसरं नाव काय? बॅकेलाइट. कुठलं रिएक्शन मिळतंय? कंडेन्सेशन रिएक्शन मुळे. दुसरं इपॉक्सी रेझिन कशातून मिळतोय? बिसफिनॉल आणि इपिक्लोरोहायड्रिन दोघांपासून काय मिळतं तुम्हाला? इपॉक्सी रेझिन मिळतंय. राईट. कुठे वापरतो आपण? कंपोनंट इन एअरक्राफ्ट, ऍडेसिव्ह फॉर ग्लास अँड मेटल कोटिंग मध्ये आपण वापरतोय इपॉक्सी रेझिन. बरोबर. आता बऱ्याचदा आपण बघतो की काही प्लॅस्टिकचे जे काही पार्ट असतात ते जर तुटले तर आपण त्याला पुन्हा जोडू शकतो. हिट करायचं, ते प्लास्टिक बनतं सॉफ्ट, आणि आपण जोडलं तर ते पार्ट जोडता येतात. काही प्लास्टिक पार्ट असे पण आहेत ते का तुटले का त्याला गरम करून आपण त्याला पुन्हा रियूज करू शकत नाही किंवा रिमोल्ड करू शकत नाही. असं का होतं? ते प्लास्टिकचे प्रकार कोणते? डिपेंडिंग ऑन द थर्मल प्रॉपर्टी. त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ थर्मल बिहेवियर. थर्मल बिहेवियर मध्ये 2 टाईप पडतात. पहिला आहे थर्मो सॉफ्टनिंग पॉलिमर, दुसरा आहे थर्मो सेटिंग पॉलिमर. आता थर्मो सॉफ्टनिंग म्हणजे काय? थर्मो म्हणजे थर्मल म्हणजे हीट, सॉफ्टनिंग म्हणजे सॉफ्ट होणे. जो प्लॅस्टिक, जो पॉलिमर हीट केल्यानंतर सॉफ्ट होतोय आणि कूल केल्यानंतर हार्ड होतोय रिव्हर्सिबली. रिव्हर्सिबली म्हणजे काय? पुन्हा पुन्हा. म्हणजे आपण हीट केलं सॉफ्ट बनला, कूल केलं हार्ड बनला, हीट केलं सॉफ्ट, कूल केलं हार्ड, हीट केलं सॉफ्ट, कूल केलं हार्ड. असं जर रिव्हर्सिबल आपण पुन्हा पुन्हा जर करत असेल तर ते जे पॉलिमर आहे दॅट पॉलिमर इज एन एक्झाम्पल ऑफ थर्मो सॉफ्टनिंग पॉलिमर. दुसरं थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे कसं आहे? एकदा काही पॉलिमर बनलं, त्या पॉलिमरची काही वस्तू आपण बनवली, ती जर तुटली तर ती पुन्हा आपण त्याला हीट करून त्याला आपण पुन्हा जोडू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या घरामध्ये प्लॅस्टिकची चेअर असते. ती प्लॅस्टिकची चेअर जर तुटली, तुम्ही बघा घरी प्रयोग करून बघा, तिला गरम करून बघा आणि जोडण्याचा प्रयत्न करा. ती जोडता येईल का? नाही, ती जोडता येत नाही. कारण ती जी काय प्लॅस्टिकची चेअर आहे त्या चेअर इज मेड अप ऑफ थर्मोसेटिंग पॉलिमर. बऱ्याच काही खेळण्या असतात प्लॅस्टिकच्या, त्या आपण गरम करून त्याला पुन्हा आपण जोडू शकतो. दॅट इज मेड फ्रॉम थर्मो सॉफ्टनिंग पॉलिमर. म्हणजे काय? अ पॉलिमर which becomes soft on heating, hard on cooling reversibly is called as thermo-softening polymer. While a polymer which do not become soft on heating, a polymer which do not become soft on heating, एकदा ते प्लास्टिक बनलं त्याला हीट करून आपण पुन्हा सॉफ्ट करू शकत नाही. असं पॉलिमर म्हणजे थर्मोसॉफ्टनिंग नाही, थर्मोसेटिंग. सेट झालं, हीट करून पुन्हा आपण त्याला रियूज करू शकत नाही. सेट झाल्यानंतर हीट करून त्याला आपण रियूज करू शकत नाही, म्हणून थर्मोसेटिंग. थर्मोसॉफ्टनिंग म्हणजे हीट केल्यानंतर काय होते? सॉफ्ट होते.
फ्लेक्झिबल होते, तर आपण सहजपणे जोडणं शक्य होते, म्हणून त्याला जो आपण थर्मो सॉफ्टनिंग पॉलिमर. बरं समजलंय? मग आता जे थर्मो सॉफ्टनिंग पॉलिमर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते बनते ऍडिशन रिएक्शननी. दिस पॉलिमर इज ऑब्टेन बाय ऍडिशन रिएक्शन. आणि थर्मोसेटिंग कशापासून बनते? कंडेन्सेशन रिएक्शन बनते. जनरली थर्मोसॉफ्टिंग पॉलिमर जे आहे त्यात जो काही तो मोनोमर असतो, तो मोनोमर असतो बाय फंक्शनल, म्हणजे तिथे दोन ठिकाणी तो जॉईन करायला जाऊ शकतो, पुढे आणि मागे. त्या मोनोमरला आपण दोन ठिकाणी जॉईन करू शकतो, दॅट इज बाय फंक्शन. थर्मोसेटिंग मध्ये काय असतं? पॉलिफंक्शन, म्हणजे एका मोनोमरला आपण अनेक ठिकाणी जॉईन करू शकतो. त्यामुळे जी काही चेन मिळते ती खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असतं, जे ब्रेक करणं शक्य होत नाही, म्हणून ते प्लास्टिक पुन्हा सॉफ्ट होत नाही. थर्मोसेटिंग. पण थर्मोसॉफ्टिंग मध्ये काय आहे? दॅट पॉलिमर इज बाय फंक्शनल. बाय फंक्शनल म्हणजे बघा, सपोज दिस इज मोनोमर, इथे आणि इथे दोन फक्त जॉईनिंगच्या साईट आहे. आपण या मोनोमरला इकडनं आणि इकडनं जॉईन करू शकतो दुसरा मोनोमर, म्हणून त्याला म्हणतो आपण बाय. बाय म्हणजे काय? टू, दोन फंक्शनल साईट आहे, दॅट इज बाय फंक्शन. नंतर आहे पॉली फंक्शनल, म्हणजे काय? मोनोमर आहे, नंबर ऑफ साईट आहे, मग दुसरा मोनोमर जोडला, इथे मोनोमर जोडला, इथे मोनोमर जोडला, इथे पण मोनोमर जोडला. वी कॅन कनेक्ट नंबर ऑफ मोनोमर्स, and because of that in thermosetting whatever the polymer is obtained, that polymer is branch chain. या जो पॉलिमर मिळतोय तो कसा असतोय? ब्रँच चेन. आणि आता जो पॉलिमर मिळतोय तो असतो मोस्टली लिनियर चेन. त्यामुळे हिट केलं का तो ब्रेक होतोय. हिट केलं काय होतंय? ब्रेक होतोय. पुन्हा कूल केलं, पुन्हा एकमेकांना जोडल्या जातात, त्यामुळे सहजपणे त्याला रियूज करणं शक्य होतं. म्हणजे कसं आहे, स्ट्रक्चर खूप कॉम्प्लिकेटेड आहे, ब्रेक करून पुन्हा त्या सिक्वेन्स मध्ये जोडल्या जातील असं शक्य होत नाही. त्यामुळे तो आपण त्याला रियूज करू शकत नाही, जे थर्मोसेटिंगनी बनलेले. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जे पॉलिमर तुमचं थर्मोसॉफ्टनिंग मिळते, दॅट पॉलिमर इज लिनियर. काही प्रमाणात थोडंफार प्रमाणात ब्रँच असू शकतात, पण इथे कसं आहे, क्रॉस लिंकिंग असेल, एक दोन चेन एकमेकांना जोडलेल्या असतील, क्रॉस लिंक स्ट्रक्चर इज ऑब्टेन इन थर्मोसेटिंग पॉलिमर. आता जे पॉलिमर तुमचं ऍडिशन रिएक्शन मिळते, पॉलिमर विच इज ऑब्टेन बाय ऍडिशन रिएक्शन आर मोस्टली थर्मो सॉफ्टनिंग. कुठल्या रिएक्शन म्हणतो मी? ऍडिशन जे मिळते ते थर्मो सॉफ्टनिंग, आणि जे कंडेन्सेशन रिएक्शन बनतंय ते थर्मोसेटिंग पॉलिमर असतं. ऍडिशन जे बनते ते थर्मो सॉफ्टनिंग, आणि जे कंडेन्सेशन रिएक्शन बनते ते थर्मोसेटिंग. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रॉपर्टी आपण स्टडी केल्या होत्या ऍडिशन आणि कंडेन्सेशनच्या, त्या प्रॉपर्टी इथे सुद्धा लागू होतील. म्हणजे जे ऍडिशन पॉलिमर बनतंय दे आर सॉफ्ट, वीक, लेस ब्रिटल. इथे कसं असेल? हार्ड, स्ट्रॉंग, मोर ब्रिटल. जे आपण स्टडी केलं होतं कम्पेरेटिव्ह स्टडी करताना ऍडिशन आणि कंडेन्सेशन रिएक्शन होता. ऍडिशन आणि कंडेन्सेशन रिएक्शन आपण जे स्टडी केले आहे, कारण आपण जे स्टडी केलं होतं ते इथे लागू होते. दे आर सोल्युबल इन ऑर्गेनिक सॉल्व्हंट, दे आर इनसोल्युबल इन organic solvent, having small molecular weight, they are having high molecular weight. आपण त्याला रियूज करू शकतो. वी कॅन रियूज, वी कॅनॉट, कांट रियूज. त्याला आपण रियूज करू शकत नाही. हा दोघांमधला फरक आहे ऍडिशन पॉलिमरायझेशन आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट समजली, बाकीचं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं. आणि त्याचे एक्झाम्पल कोणते? ऍडिशनचे कोणते? पॉलिथिलीन, पॉलिस्टायरीन, पॉलिथिन, नंतर पॉलिव्हिनिल क्लोराइड आर थर्मोसॉफ्टनिंग पॉलिमर. थर्मोसेटिंग कोणतं आहे? फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड. आणि तुम्हाला सांगितलं होतं की एक एक्झाम्पल आहे जे बनते थर्मोसेटिंग पॉलिमर आहे, जे नाव पुढे काय? पॉली, दॅट इज
polyester. That is polyester. 30 ठीक है, that is polyester. कन्सेप्ट समजली. थर्मोसॉफ्टिंग म्हणजे काय, जे पॉलिमर हीट केल्यानंतर काय होते, सॉफ्ट, कूल केल्यानंतर हार्ड, आणि ही प्रोसेस कशी रिव्हर्सिबली. पॉलिमर विल बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग, हार्ड ऑन कूलिंग, रिव्हर्सिबली आर कॉल्ड एज थर्मोसॉफ्टिंग पॉलिमर. आणि थर्मोसेटिंग म्हणजे काय, पॉलिमर विच डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग आर कॉल्ड एज थर्मोसेटिंग पॉलिमर. समजते मित्रांनो. इथे आपला पॉलिमर हा टॉपिक संपलेला आहे. बघूया आपण नेक्स्ट टॉपिक, दॅट इज व्हेरी सिंपल अँड क्वाइट फॅमिलियर, दॅट इज ऍडेसिव्ह. ऍडेसिव्ह म्हणजे काय, दोन सरफेस जोडण्यासाठी आपण जो काय सबस्टन्स वापरतोय ते म्हणजे आपला ऍडेसिव्ह. साध्या मराठी भाषेत काय म्हणतो त्याला, गम, फेविकॉल आपण जेव्हा वापरतोय तो काय करतोय, दोन पार्ट जॉईन करण्यासाठी आपण वापरतोय. फेविकॉल, फेविक्विक. फेविकॉल आणि फेविक्विक आपण जे वापरतोय, that is an example of adhesive. They are example of adhesives. ठीक आहे. मग adhesive ची डेफिनेशन काय, adhesive म्हणजे काय, it is defined as a substance which is capable of holding material together by surface attachment. This is surface, this is second surface, they get joined by adhesive. That material which join two surface are called as adhesive. आणि बॉडी जॉईन करतात adhesive यूज करून. बॉडीज विच आर हेल्ड टुगेदर बाय युजिंग adhesive आर कॉल्ड एज adherent. काय म्हणतो आपण, adherent म्हणतो. आता adhesive प्रॉपर्टी कशा पाहिजे, adhesive ला सुटेबल सरफेस टेन्शन असते. दे हॅव ॲबिलिटी टू फॉर्म अ फिल्म हॅव्हिंग ग्रेटर टेन्साइल स्ट्रेंथ. एक फिल्म फॉर्म करतात याची टेन्साइल स्ट्रेंथ चांगली असते, अशी फिल्म फॉर्मेशन करते ऍडेसिव्ह. इट विल नॉट फॉर्म अ क्रीप अंडर द स्ट्रेस ऑफ स्ट्रक्चर. निग्लिजिबल क्रीप पाहिजे अंडर द स्ट्रेस ऑफ स्ट्रक्चर. ऍडेसिव्ह शुड हॅव लो विस्कॉसिटी. विस्कॉसिटी पाहिजे, विस्कॉसिटी शुड बी लो अँड a good adhesive have polar group. पोलर स्ट्रक्चर असतं. आता आपण बघूयात क्लासिफिकेशन ऑफ ऍडेसिव्ह बेस्ड ऑन देअर ओरिजिन. म्हणजे ते ऍडेसिव्ह तुम्हाला कुठे मिळाले, नॅचरली बनले तुम्ही लॅब मध्ये तयार केले, म्हणजे आर्टिफिशियली बनवले. जर नॅचरली बनवलं असेल तर नॅचरल ऍडेसिव्ह, आणि जर तुम्ही ह्युमन मेड असेल किंवा लॅब मध्ये बनवले असेल त्याला आपण म्हणतोय सिंथेटिक ऍडेसिव्ह. नॅचरली म्हणजे काय, काही प्लांट्स आणि एनिमल पासून आपण ऍडेसिव्ह तयार करतो. प्लांट्स आणि एनिमल पासून, रबर प्लांट असेल किंवा आपण बघितलं काय एनिमल्स जे असतात, एनिमलच्या काही टिश्यू पासून सुद्धा आपला एक सबस्टन्स मिळतो, स्टिकी सबस्टन्स, जो आपण ऍज अ ऍडेसिव्ह म्हणून यूज करतोय. इट इज ऑब्टेन फ्रॉम नॅचरल व्हेजिटेबल्स and animals, that is called as natural adhesive. मग त्याच्या दोन टाईप पडतात. जर एनिमल पासून बनला असेल तर एनिमल ग्लू, बरोबर, आणि जर व्हेजिटेबल पासून बनला असेल तर व्हेजिटेबल ग्लू. व्हेजिटेबल आणि एनिमल्स. एनिमल ग्लू म्हणजे काय, इट इज प्रिपेअर्ड बाय युजिंग कनेक्टिंग टिश्यूज ऑफ बोन्स. एनिमलचे बोन्स कनेक्टिव्ह टिश्यू विच कंटेन सम प्रोटीन्स, त्यांच्यापासून जर बनवला असेल तर ते आपला एनिमल ग्लू असेल. त्याची ऍडेसिव्ह स्ट्रेंथ खूप चांगली असते. मॉइश्चर आणि फंगाई ते ऍब्सॉर्ब करत नाही. दे आर गुड रेजिस्टंट, दे आर हॅव्हिंग गुड रेजिस्टंट प्रॉपर्टी टू मॉइश्चर अँड फंगस. आणि मॉइश्चर आणि फंगस ते काय ऍब्सॉर्ब करत, त्याच्यामध्ये बुरशी डेव्हलप होत नाही, मॉइश्चर ऍब्सॉर्ब करत नाही. जे आपलं एनिमल ग्लू पासून बनलेले असेल ते. जे पुढे आपण याला यूज करतोय, वेअर वी यूज, इट इज यूज एक्सटेन्सिव्हली इन मॅन्युफॅक्चर ऑफ फर्निचर, रेडिओ कॅबिनेट अँड कार्ड बॉक्सेस. म्हणजे तुमचं फर्निचर, रेडिओ कॅबिनेट आणि तुमचे कार्ड बॉक्स असतील
त्या बॉक्सला जॉईन करण्यासाठी ऍज द ऍडिसिव्ह म्हणून आपण अॅनिमल ग्लूचा यूज करतो. ठीक आहे. नंतर आहे व्हेजिटेबल ग्लू. कम्पेअर टू अॅनिमल ग्लू, व्हेजिटेबल ग्लू जो आहे त्याची स्ट्रेंथ कमी असते, बरोबर. पण साधारणतः आपण पेपर जॉईन करण्यासाठी आपण यूज करतो. बराच तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये गेला असेल तिथे एक तुम्हाला एक बॉटल ठेवली असते त्या ग्लूची, दॅट इज अन अॅनिमल सॉरी दॅट इज अन व्हेजिटेबल ग्लूज. आता जो स्टार्च आहे, स्टार्चचा यूज करून आपण ग्लू तयार करतो. फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ इन्व्हलप, स्टॅम्प, नोटबुक, बुक बाइंडिंग मध्ये आपण जो काही ग्लू वापरतोय दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेबल ग्लू. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती डिफिकल्ट काहीच नाहीये, क्वाईट फॅमिली आहात, ते तुम्ही शिकलेला आहात. मी याचं फक्त रिव्हिजन देतोय. तुम्हाला काय लक्षात राहायचंय, कुठला टाईप आहे, नॅचरली की सिंथेटिक आहे, अॅनिमल आहे की व्हेजिटेबल आहे, आणि त्याचा कुठे यूज करतोय हे तुम्हाला माहिती पाहिजे. फक्त एवढाच पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे टॉपिक मधला. बाकी टॉपिक सिंपल आहे. नॅचरली की सिंथेटिक आहे, अॅनिमल आहे की व्हेजिटेबल आहे. जर नॅचरल असेल तर अॅनिमल की व्हेजिटेबल आहे, आणि त्याचा कुठे यूज होतो हा यूज तुम्हाला माहिती पाहिजे. लास्ट इयरला प्रश्न विचारला होता, इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एनव्हलप, स्टॅम्प अँड नोटबुक विच adhesive is used, animal glue, vegetable glue or synthetic. सिंथेटिकचे एक दोन एक्झाम्पल त्यांनी दिलेले होते, आणि त्यात तुम्हाला करेक्ट आन्सर काय आहे ते तुम्हाला शोधून काढायचं. ठीक आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे, कुठला असा डिफिकल्ट पार्ट यात नाहीये किंवा रिॲक्शनचा पार्ट नाही. नंतर आपण बघूयात सिंथेटिक ग्लू. सिंथेटिक म्हणजे काय, आर्टिफिशियली ह्युमन मेड, माणसाने लॅब मध्ये बनवलं असेल त्याला म्हणतोय सिंथेटिक ग्लू. कम्पेअर टू नॅचरल, नॅचरल म्हणजे काय ड्रॉबॅक असतील, जेवढी स्ट्रेंथ पाहिजे तेवढी स्ट्रेंथ मिळत नाहीये, किंवा मॉइश्चर किंवा फंगस मध्ये अफेक्ट होत असेल तर त्याच्यावरती अल्टरनेटिव्ह सोल्युशन म्हणजे काय, अॅनिमल ग्लू आपण यूज करतो. आता अॅनिमल ग्लू कसे असतात, ते डिफरंट रिॲक्शन आपण बनवतोय लॅबमध्ये. अपटेम बॉम्ब, थर्मोसेटिंग, थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय, थर्मोसॉफ्टनिंग. सॉफ्टनिंग म्हणजे रेझिन. म्हणजे थोडक्यात काय, जे काही पॉलिमर, काही ऍडेसिव्ह असे आहेत जे आपल्या कंडेन्सेशन रिॲक्शनने बनतात. काही पॉलिमर, काही ऍडेसिव्ह असे आहेत जे आपले कंडेन्सेशन रिॲक्शनने बनतात. जे कंडेन्सेशन रिॲक्शनने बनतात दे आर थर्मोसेटिंग सिंथेटिक रेझिन, आणि जे थर्मोप्लास्टिक रेझिन आहेत दे आर ऑब्टेन बाय ऍडिशन रिॲक्शन. आणि थर्ड आहे इलॅस्टोमेरिक adhesive which is having high elastic properties. आपण बघूयात पुढे कुठलं पॉलिमर कुठल्या रिॲक्शन बनलंय आणि त्याचा यूज कसा होतो. बघा, पहिलं थर्मोसॉफ्टनिंग पॉलिमर. एक्झाम्पल कोणतं होते, थर्मोसेटिंग पॉलिमर. एक्झाम्पल कोणतं आहे, फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड, युरिया फॉर्मॅल्डिहाइड, पॉलिस्टर, बरोबर, इपॉक्सी रेझिन, सिलिकॉन रेझिन, आणि त्याचा यूज पुढे होतो. बघा, फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन for making waterproof plywood, laminate, bonding articles in aircraft, ship, building industries. Urea formaldehyde कुठे वापरतो आपण, for bonding wooden surface, plywood, laminate, articles in aircraft and ship building industry मध्ये आपण यूज करतोय. पॉलिस्टर कुठे वापरतोय, for making laminated glass and cloths. नंतर इपॉक्सी रेझिन कुठे वापरतोय, for bonding metals, ceramic, plastic, rubber and used in aircraft industries. For bonding metals, ceramic, plastic, rubber and in aircraft industries. नंतर आहे सिलिकॉन रेझिन, for bonding metals, ceramic, plastic and rubber. जे आपण यूज करतो कुठे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कुठला पॉलिमर कुठलं ऍडेसिव्ह कुठल्या रिॲक्शनने बनतोय आणि त्याचा आपण कुठे कुठे यूज करतोय इतकं लक्षात ठेवायचंय. यात लास्ट इयरला प्रश्न होता इपॉक्सी रेझिन वरती. इपॉक्सी रेझिन कुठे वापरतो आपण, इन एअरक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये आपण मोस्टली त्याचा यूज करतोय. त्यावरती प्रश्न विचारला होता. तुम्ही म्हणा सर इथे पण दिसतंय, तुम्ही इथे पण सांगितलेले, तर ऑप्शन येताना एक हा असेल किंवा सेकंड ऑप्शन असेल.
दोन्ही ऑप्शन टाकणार नाही तिथे, आणि दोन्ही ऑप्शन असतील तर बोथ ए आणि बी तिथं मेन्शन केलेलं असेल. ठीक आहे, कुठलं कन्फ्युजन येतं नको आहे. थर्मोसेटिंग पॉलिमर. नेक्स्ट बघूयात आपण, दॅट इज थर्मोसॉफ्टनिंग पॉलिमर. ते 3 एक्झाम्पल आहे, सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह, ऍक्रिलिक्स अँड पीव्हीसी. मग सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह कुठे वापरतो आपण? इट इज यूज इन क्लॉथ अँड फुटवेअर इंडस्ट्रीज. Cellulose derivative is used in cloth and footwear industries. Acrylics is used for bonding paper, cloth, glass, leather. And PVC for bonding non-porous surface like glass, metal, sealing operation in food industry. We are using thermosoftening polymer. नंतर नॅचरल रेझिन. तुम्हाला नोट्स मध्ये हा टेबल दिलाय, हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकी यात डिफिकल्ट असा कुठलाही पार्ट नाही. तिसरं आहे नॅचरल रेझिन, जे नॅचरली मिळते. शेलॅक रेझिन अँड अस्फाल्ट. अस्फाल्ट कुठे मिळतं आपल्याला? मायनिंग प्रोसेस मध्ये आपल्याला मिळतो शेवटी, जो रॉ मटेरियल उरतंय, दॅट इज अस्फाल्ट. शेलॅक रेझिन इज यूज फॉर मेकिंग बेल्ट अँड कन्वेयर. अस्फाल्ट इज यूज फॉर बॉन्डिंग पेपर, क्लॉथ, ऑल्सो मेटल बॉन्डिंग मध्ये आपल्याला यूज करतोय. नंतर स्टार्च ऍडेसिव्ह म्हणजे आपला स्टार्च. इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एनव्हलप, स्टॅम्प, नोटबुक, बुक बाइंडिंग आणि अदर पेपर वर्क. जे आपण जे बघतो पोस्ट ऑफिस मध्ये जो काही ब्ल्यू असतो, दॅट इज मोस्टली स्टार्च. स्टार्च ऍडेसिव्ह तिथे आपण यूज करतोय. ठीक आहे. नंतर आहे इनऑर्गॅनिक ऍडेसिव्ह, दॅट इज सोडियम सिलिकेट, विच इज यूज फॉर पॅकिंग किट्स, पेपर बॉक्स, कार्डबोर्ड कंटेनर. यांना पॅकिंग साठी आपण यूज करतोय सोडियम सिलिकेट. दॅट इज एन एक्झाम्पल ऑफ इनऑर्गॅनिक ऍडेसिव्ह. नंतर आहे व्हेजिटेबल ग्लू, म्हणजे सोयाबीन ग्लू आपण वापरतोय. फॉर कॉमन, जे आपण जनरली आपल्या घरामध्ये वापरतोय, त्या सोयाबीन ग्लू आपण वापरतोय फॉर कॉमन ऍडेसिव्ह जॉब्स. नंतर कॅसिन ग्लू, इट इज ऑल्सो यूज फॉर कॉमन adhesive job. Next आहे आपला animal glue. It is used for manufacturing of furniture, radio cabinet, card boxes. यांच्या आपण वापरतोय आपला. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नोट्स मध्ये एक टेबल मी व्यवस्थित तयार करून दिलेला आहे. कुठला ग्लू म्हणजे कुठला ऍडेसिव्ह कुठल्या प्रोसेसने बनतोय, त्या टाईप कोणता, त्याचे एक्झाम्पल कोणते, आणि वेअर वी यूज. हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा पार्ट फक्त महत्त्वाचा आहे. बाकी ऍडेसिव्ह म्हणजे काय, यू आर क्वाईट फॅमिलियर. टाईप कोणते आपण ते शिकलो, नॅचरल, सिंथेटिक. नॅचरल मध्ये 2 टाईप आहे, कुठले? व्हेजिटेबल आणि अॅनिमल ग्लू. सिंथेटिक मध्ये कोणते? थर्मोसॉफ्टनिंग, थर्मोसेटिंग अँड इलॅस्टोमेरिक. हे टाईप आपण शिकलोय. आणि त्याचा यूज कुठे होतोय? हा एक टेबल तुम्हाला मी दिलाय, हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती आधारित क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. बरोबर. इथे आपला जो टॉपिक आहे ऍडेसिव्ह हा संपलाय. आता आपण जाऊयात लास्ट टॉपिक, दॅट इज लुब्रिकंट. ठीक आहे, आपण बघूया लुब्रिकंट बद्दल इन नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू दोस्त.